नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची गणिताची समेटिव्ह इव्हॅल्युएशन 2 प्रश्नपत्रिका सोडवत आहोत। या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न पहिला आणि दुसरा हा तोंडी आणि प्रॅक्टिकल परीक्षेचा असतो आणि प्रश्न तिसऱ्यापासून तुमची रिटन टेस्ट चालू होते। प्रश्न तिसरा, क्वेश्चन नंबर 3, सॉल्व द फॉलोइंग, राईट द प्राइस ऑफ मोटरसायकल इन वर्ड्स। आता इथं मोटरसायकलची व्हॅल्यू प्राईस दिलेली आहे 92,790। हे तुम्ही इन वर्ड्स लिहायचं आहे। इथं विच नंबर इज स्मॉलर, विच नंबर इज बिग, 78,596 अँड 78,956, म्हणजे इथं ही संख्या मोठी आहे। ॲड 7,896 प्लस 597, याचं आपण ॲडिशन केलं तर त्याचा आन्सर येतं आहे 8,493। 6,324 मायनस 987, इथं आपण युनिट्स प्लेस 10 प्लेस नंबर्स एकाखाली एक लिहिले तर याचं सबट्रॅक्शन येते 5,337। मल्टिप्लाय 678 अँड 426, याचं मल्टिप्लिकेशन येते 2,88,828। इथे प्रत्येक नंबरने मल्टिप्लाय केलेले। 1,536ला 32ने डिवाईड करायचं आहे, 4ने आपण इथं डिवाईड केलं आहे 128, याचं सबट्रॅक्शन येतं आहे 25। 6 इथं आपण हा घेतला तर इथं 8ने डिवाईड होतं आहे म्हणजे 256, आन्सर इज 48। क्वेश्चन नंबर 4, बाय यूजिंग गिवन मॅथमॅटिकल ऑपरेशन्स राईट एनी 2 इक्वेशन्स। आता इथं इक्वेशन्स लिहायचे की लेफ्ट साईड आणि राईट साईड इक्वल यायला पाहिजे। आता 7 मल्टिप्लाय बाय 5 35, इथं 35 गुणाचंच येत नाही, मग 4 प्लस 5 प्लस 4 9, 18 डिवायडेड बाय 2, 5 प्लस 4 9, 18 डिवाइड बाय 2, आन्सर इज 9। नंतर 4 मल्टिप्लाय बाय 5 20, 25 मायनस 5 अँड 6 मल्टिप्लाय बाय 2, 18 डिवायडेड बाय 20 मायनस 8। तर या प्रकारे आपल्याला इथं इक्वेशन्स तयार करायचे। बी सॉल्व द गिवन इक्वेशन 6x इज इक्वल टू 18, इथं 6ने आपण डिवाइड केलं आहे, 6 3 जा 18, 6 6 कॅन्सल, सो x इज इक्वल टू 3। द एज ऑफ रोहित इज 16 years and his father's age is 48 years. The age of mother is 8 years less than his father. मदरचं जे एज आहे ते फादरपेक्षा 8 इयर्सने कमी आहे। देन राईट द फॉलोइंग रेशोज, रेशो ऑफ रोहित्स मदर्स एज विथ हिज फादर्स मदर। आता इथं एज ऑफ रोहित्स फादर इज 48 इयर्स, एज ऑफ रोहित्स मदर इज 8 वर्षांनी लहान आहे म्हणून 48 मायनस 8 इज इक्वल टू 40 इयर्स। आणि आपल्याला मदर्स टू फादर हे हा रेशो विचारला आहे, सो 40/48, 8ने आपण डिवाईड केलं तर 8 5 जा 40, 8 6 जा 48, 5/6, 5:6। सेकंड, रेशो ऑफ रोहित्स एज विथ हिज मदर, रोहितचं एज इज 16 अँड मदर्स एज इज 40, इथे आपण पुन्हा 8ने डिवाईड केलं तर 8 2 जा 16 आणि 8 5 जा 40, सो 2/5, 2:5। कन्वर्ट द गिवन फ्रॅक्शन इंटू पर्सेंटेज 3/4। आता इथं 4चा आपल्याला 100 आला पाहिजे, मग 25ने मल्टिप्लाय केल्यावरती इथं 100 येणार आहे, मग 25ने न्युमरेटरला पण मल्टिप्लाय करायचं आहे, सो 3 × 25 75 अँड 4 × 25 इज 100, 75%. Convert the given percentage into fraction, reduce to
इट्स लोएस्ट टर्म. आता इथं 70/100 10 कॅन्सल, सो 7/10 इथं काही भाग जात नाही, सो 7:10. आदित्य गॉट 280 बर्थडे विशेष आउट ऑफ 400 पैकी 280 आलेले आहेत बर्थडे विशेष. मेंबर्स ऑफ मोबाईल ग्रुप, फाइंड द पर्सेंटेज ऑफ मेंबर्स हू सेंड बर्थडे विशेष टू आदित्य. आपण इथं पर्सेंटेज काढायचं आहे. सो लेट X% ऑफ मेंबर्स सेंड बर्थडे विशेष टू आदित्य. X/100 अँड 280/400, कारण 400 पैकी 280 विशेष आलेले आहेत. इथे आपल्याला 100 कॅन्सल करायचं, म्हणून 100ने आपण मल्टिप्लाय केलं आहे ऑन बोथ साईड्स. हा 100 गेला, इथं राहिला आपण X, हे 2 0 कॅन्सल केले. 4ने आपल्याला 280ला डिवाईड करायचं आहे. सो 4 7 जा 28 अँड 0 ॲज इट इज. X इज इक्वल टू 70%. 70% ऑफ मेंबर्स सेंट बर्थडे विशेष. शार्दूल covered a distance of 320 kilometer, out of which 5% of the distance covered by auto rickshaw and remaining distance by bus. Find the distance covered by bus. बसने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे किंवा कवर्ड केलेलं आहे ते इथं आपल्याला काढायचं आहे. डिस्टन्स कवर्ड बाय ऑटो रिक्षा इज X किलोमीटर. सो X/320 आणि 5% आहे म्हणून 5/100. 320 घालवायचं आहे म्हणून 320ने आपण दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलं. 320 गेला X, आणि इथं हा 0 कॅन्सल केला. 5 1 जा 5, 5 2 जा 10. इथं भाग दिला आहे, आपण डिवाईड केलं आहे, आणि 2ने 32ला डिवाईड केलं आहे. 1/2 इज इक्वल टू 32. 1/2 मल्टिप्लाय बाय 32. 2 1 जा 2, 1 remaining, take 2, 2 6 जा 12, so answer is 16. X is equal to 16. Distance covered by auto rickshaw is 16 kilometer. पण आपल्याला विचारलं आहे बाय बस. सो डिस्टन्स कवर्डेड बाय बस 320 minus 16 is equal to 304 kilometer. Write the option number of the correct formula in the box given. आता ते कुठला करेक्ट फॉर्म्युला आहे, तर हा 4th आहे. सेलिंग प्राईस प्लस लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राईस. हे वरचे तिन्ही फॉर्म्युले रॉंग आहेत. अ शॉपकीपर परचेस 8 स्मार्ट TV सीट each for ₹12,000 and sold all for ₹99,840. Did he make a profit or incur a loss? What was its percentage? आता इथे लॉस झाले का प्रॉफिट झाले ते आधी आपल्याला शोधायचं आहे. कॉस्ट प्राईस इज 12,000 मल्टिप्लाय बाय 8 इज 96,000. सेलिंग प्राईस 99,840. इथं कॉस्ट प्राईसपेक्षा सेलिंग प्राईस जास्त आहे. सेलिंग प्राईस इज मोर दॅन कॉस्ट प्राईस. सो हिअर इज द प्रॉफिट. सो फॉर्म्युला इज प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस. आपण इथं 99,840 मायनस 96,000 आणि प्रॉफिट आहे 3,840. परंतु इथे विचारलं आपल्याला प्रॉफिट पर्सेंटेज. सो लेट A% प्रॉफिट A/100 इज इक्वल टू 96,000 इज कॉस्ट प्राईस, आणि त्याच्यावर झालेला आहे प्रॉफिट 3,840. इथं हा 100 आपल्याला कॅन्सल करायचा आहे. सो A/100 मल्टिप्लाय बाय 100 इज इक्वल टू 3,840 अपॉन 96,000 मल्टिप्लाय बाय 100. हा 100 गेला. A as it is 1 2 and this one. इथं डिवाइड होतं आहे. आन्सर येतं आहे 4. 96 डिवाइड केलं तर A इज इक्वल टू 4. सो प्रॉफिट
इज इक्वल टू 4. फॉर which of the following account the bank does not pay any interest? टिक द करेक्ट ऑप्शन. आता सेविंग अकाउंटला इंटरेस्ट असतो, फिक्सला पण असतो, फक्त करंटला नसतो. करंट अकाउंटला इंटरेस्ट नाही म्हणून याच्यावरती आपण टिक केलेली आहे. रिकरिंग डिपॉझिटला सुद्धा इंटरेस्ट असतो. बी क्वेश्चन. ॲट द रेट ऑफ 10 PCPA व्हॉट वुड बी द सिम्पल इंटरेस्ट फॉर 1 year ऑन ₹5,000. आता इथं 5,000 इंटरेस्ट ऑन 5,000 इज एक्स रुपीज आपण कन्सिडर केलं आहे. इंटरेस्ट ऑन 100 रुपीज इज 10. सो एक्स अपॉन 5,000 इज इक्वल टू 10 अपॉन 100. इथं 5,000ने मल्टिप्लाय केला आपण ऑन बोथ साईड्स. हा गेला इथं एक्स ॲज इट इज आणि हे 2 0 गेले. 10 × 50 इज इक्वल टू 500. एक्स इज इक्वल टू 500. इंटरेस्ट ऑन 5,000 इज ₹500. Rectangle ABCD and write the answers in the given boxes. आपल्याला ABCD हा रेक्टँगल दिला आहे. नेम ऑफ द अपोजिट साईड ऑफ साईड AD. ADची अपोजिट साईड आहे साईड BC. नेम वन ऑफ द डायगोनल्स. डायगोनल्स म्हणजे हे अपोजिट व्हर्टेक्स जे जोडलेले असतात त्या सेगमेंटला म्हणतात डायगोनल. सो डायगोनल AC अँड डायगोनल BD हे 2 आहेत. त्यापैकी एकच तुम्ही लिहायचं आहे. नेम ऑफ द ॲडजसंट साईड ऑफ द AD. आता ADला 2 ॲडजसंट साईड आहे, ही एक आणि ही एक. साईड AB अँड साईड DC कुठली पण एक तुम्ही लिहू शकता. राईट अनदर नेम ऑफ द क्वाड्रिलॅटरल. ADCB. ADCB. राईट द नंबर ऑफ द फेसेस, एजेस अँड व्हर्टायसेस ऑफ द गिवन क्यूब. इथं हा क्यूब दिला आहे. क्यूबला फेस असतात 6, एजेस 12 अँड व्हर्टायसेस 8. आता फेस जे आहेत ते हा समोरचा, त्याच्या मागचा 2, 2 साईडचे 4, वरचा आणि खालचा 6. एजेस ह्या ज्या 1 2 3 4, हे खालचे 4 8 9 10 11 आणि 12. 12 इथं 12 एजेस. आणि व्हर्टायसेस 1 2 3 4 5 6 7 8. इथं व्हर्टायसेस आहेत 8. क्युबॉइडचे सुद्धा याप्रमाणेच आहे, सेम ॲज इट इज. याप्रमाणे आपण प्रश्नपत्रिका सॉल्व केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल, सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.